कोपरोली. इट्स अ बिग फाइट, इट्स अ बिग मॅच. आजच्या रात्रीतील सर्वोत्कृष्ट सामना जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट, कडा संघर्ष, संघर्षमय सामन्याला जरूर सुरुवात होईल. पहिल्या इनिंग मधला हा पहिला चेंडू. हो, पहिला चेंडू खरं तर सबमरीन डिलिव्हरी, लो राहणारा खरं तर चेंडू जरूर पाहायला मिळाला. गोलंदाज संदेश पाटील जरूर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. फर्स्ट बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेत चौथीजी म्हात्रे आणि आमचे परम मित्र बंटी म्हात्रे जोहे मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्ही पाहू शकता. ऑन स्ट्राईकला खेळाडू असेल बंटी. बंटी आणि मच्छिंद्र अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. आणखीन एक प्ले अँड मिस, आणखीन एक चेंडू मिस झाला. बॅक टू बॅक खरं तर 2 चेंडू मिस झाल्यात. या जर का स्पर्धेचा संपूर्ण विचार केला तर 100 पेक्षा अधिक चौकार तुम्हाला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन वरती तुम्ही जरूर पाहू शकता. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होत असताना राईट मोर द विकेटनी गोलंदाजी करेल संदेश पाटील. बॅटची एज पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे, परंतु या ठिकाणी धावबादची होती संधी. पहिला विकेट मच्छिंद्र, बॅक टू द पॅव्हलियन. दुर्वास म्हात्रे याच्याकडून राजूसाठी, खरं तर मयूरसाठी, चला क्षेत्ररक्षक होता मयूर, त्या मयूरसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. स्ट्रेट हिट मयूर ठाकूर खरं तर आपण बॅकवर्ड क्षेत्रामध्ये पाहिलं. या स्पर्धेचा जर का आपण विचार केला तर 146 चौकार आणि 55 षटकार या स्पर्धेमध्ये जरूर आपण पाहिलेत. बऱ्याचशा मॅचेसमध्ये लो स्कोरिंग मॅचेस जरी आपण पाहिल्या असेल तरी भरपूर चौकार खरं तर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूमध्ये एकही रन स्कोर कार्डवरती पाहायला मिळत नाहीये. टॉस जिंकलाय जय भवानी कोपरोली टीमने. रायगड भूषण विजेते स्वर्गीय अण्णा म्हात्रे गुरुजी स्मृती चषक वडाव छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती खरं तर पारितोषिक विजेता हा संघ आणि त्यांचं कॉन्फिडन्स हाय आणि जबरदस्त संघ, ज्या टीमचे आम्ही नेहमी कौतुक करू. शांत आणि संयमी क्रिकेट ज्यांच्याकडून नेहमी आम्ही पाहिलंय. पंचांच्या निर्णयाला सन्मान देणारा हा संघ, त्याचप्रमाणे वेलेवरती टीम खरं तर हा नेहमी उपस्थिती ज्यांची असते असा खरं तर एक संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पर्पल कलरच्या ड्रेस कोडमध्ये जय भवानी कोपरोली टीम. नवीन फलंदाज प्रसाद पाटील, संकट मोचक. हो, चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, 38 सर्कलला बीट करत चेंडू मात्र चाललाय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. रन्स आली, एक सिंगल, 1 धाव स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय जबरदस्त गोलंदाजी संदेश पाटीलची आपण पाहिलंय. खरं तर मागची रजनी क्रिकेटची स्पर्धा ज्या टीमने अक्षरशः गाजवली आणि तेच हे सर्व सिलेदार आणि हे 11 खेळाडू खरं तर इन ॲक्शन मध्ये एका नवीन स्पर्धेमध्ये त्यांना जरूर आपण पाहतोय. राईट मोर द विकेट. चांगला चेंडू आहे, गुडलँड स्पॉट वरती पडला आणि अतिरिक्त वेगाने चेंडू आलाय कीपरच्या ग्लोव्ज मध्ये. आणखीन एक डॉट बॉल. जरूर जर्सीवरती समोर तुम्ही त्यांचं नाव पाहू शकताय, जय भवानी कोपरोली टीम नेम. इन ॲक्शन मध्ये संदेश पाटीलला जरूर आपण पाहतोय आपल्या ऑन स्क्रीन वरती. राईट मोर द विकेटनी जर्सी नंबर 8 लॉंग रनअपनी गोलंदाजी करत असताना. आणखीन एक काय जबरदस्त ओव्हर पाहायला मिळाली. अफलातून गोलंदाजी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रनआउटची 1 विकेट. सांघिक यश मिळालं जय भवानी कोपरोली टीमला आणि रन्स खर्च केल्या संदेश पाटीलने फक्त 1.
सिंगल रन्स स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल, परंतु हार मानण्यातला खरं तर हा संघ नाही आहे. धायरेश्वर डोलवी संघ जरूर कमबॅक करेल. या मैदानाचा या विकेटचा जर का आपण विचार केला तर लो स्कोरिंग मॅचेस फार पाहायला मिळतात. 30-32च्या आसपास जाण्यात जर का यश आलं तर फायटिंग स्कोर या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळेल. परंतु कोपरोली टीमकडे जे विस्फोटक खेळाडू आहेत, लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारे खेळाडू, खरं तर ज्यांचा खेळ आम्ही पेण नगरपालिकेच्या मैदानावरती पाहिला आणि ज्यांचा खेळ आवर्जून रजनी क्रिकेटमध्ये कोठला मैदान दीव फाट्याच्या मैदानावरती देखील जे बरसले होते, असे विस्फोटक खेळाडू खरं तर या टीमचा हिस्सा आहेत. फटका चांगला आहे. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना अलॉंग द कार्पेट सिंगल रन्स जरूर मिळेल टीम डोलवी संघाला. 2 धावा धावफलकावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतात. बरेचसे समर्थक कोपरोलीचे सामना पाहण्यासाठी आलेत, त्यांचं वेलकम करूया. बरेचसे समर्थक डोलवी टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत, त्यांचं देखील मोस्ट वेलकम करूया. नुकताच सामना खरं तर जिंकलाय आदेश कलबे या टीमने. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, सुपला शॉट खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा कनेक्शन होत नाहीये. बंटी 6 केलेत, एकही रन्स अद्यापही बॅट मधून आली नाहीये. 2 चेंडू प्रसाद खेळलाय, त्याच्या बॅट मधून 2 रन्स आणि त्याच 2 धावा तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. 1 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. डान्सिंग राउंड ऑफ विकेट, चेंडूला लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक डाउन द बॉल, कॅच ड्रॉप. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. झेल जरूर निसटलाय. रन्स आल्या 2. 4 धावा धावफलकावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बंटी आणि प्रसाद बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव, बऱ्याचशा मैदानांचा अनुभव आणि अशा प्रकारच्या खरं तर मॅचेसचा अनुभव असणारे अनुभवी 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. पुढे सरसावत केल्याचा प्रयत्न, एसटी चित संधी होती एसटी रक्षक आणि फलंदाज बंटी बॅक टू द पॅव्हलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, सुनील. 4 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. खरं तर प्रोजेक्टेड स्कोर जर का पाहिलं तर फक्त 8 दाखवते, परंतु मी तर म्हणेल की 30च्या आसपास जावं लागेल धायरेश्वर डोलवी टीमला आणि तिथपर्यंत जाण्यासाठी जरूर ते प्रयत्न करतील. नॅशनल स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आमची सर्व व्ह्युअर्सला विनंती असेल, जरूर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. बरेचसे व्ह्युअर्स सामना खरं तर आज लाईव्ह पाहत आहेत, त्या सर्वांचं आपण वेलकम करूया. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज सतीशला जरूर आपण पाहतोय. चांगला फटका एनफिल्डला कव्हर केलाय, वायडिश लॉंग ऑफला पकडलाय झेल. आणखीन एक खेळाडू सुनील बॅक टू द पॅव्हलियन. सीझन येणार आहे आणि प्रत्येक गावामध्ये पालखी सोहळा तुम्हाला संपन्न होत असताना पाहायला मिळेल. आणि 4 तारखेला अखंड आगरी कोल्यांची कुलस्वामिनी एकविरा माता आणि आपटा कोलीवाडा यांच्याकडे खरं तर तो मान आहे यावर्षी. विकेट गमावलेत 3 बॅटिंग करत असताना धायरेश्वर डोलवी टीमने. 4 धावा स्कोर कार्ड वरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतात. पण एक मोठं षटक जर का आलं तर सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यात यश जरूर येईल धायरेश्वर डोलवी टीमला. अद्यापही प्रसाद सारखा गुणवान खेळाडू क्रीज वरती आहे. नवीन खेळाडू राजा याला जरूर तुम्ही पाहू शकता, ऑन स्ट्राईकला असेल. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल.
ऑफ स्टिकच्या बाहेर लेट कट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक बीट झाला आणि हा चेंडू डॉट बॉल राहिलाय. व्हॉट अ सुपर बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये फक्त सिंगल रन्स. सेकंड ओव्हरचा जर का आपण विचार केला तर 3 रन्स. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल 4. खरं तर वाशिम विभागामध्ये ट्रॉफी जिंकल्यानंतर एक चांगलं मनोधैर्य उंचावलंय या टीमचं आणि त्यांचे सर्व सपोर्टर्स या ठिकाणी जरूर उपस्थित आहेत. चार धावा स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतात. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि फक्त 4 रन्स. खरं तर या विकेट वरती रन्स होत नाहीयेत. या मॅच मध्ये देखील ते स्पष्ट झालं. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज असेल मयूर ठाकूर. दुर्वास म्हात्रे यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. मयूर ठाकूर या खरं तर गोलंदाजाला विकेट हॅट्रिक, सलगच्या 3 विकेटसाठी हे पारितोषिक असेल. 44 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट रनअप आहे आणि या शॉर्ट रनअपने स्पिनिंग स्ट्रॅटर्जी खरं तर पाहायला मिळेल. प्रसादच्या अगेन्स्ट कारगर ठरेल का? फिरून खेळण्याचा प्रयत्न, डाव्या स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच चौथीची म्हात्रे यांनी खरं तर डिसिजन दिलाय. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राज मध्ये ही सिंगल रन्स ऍड केली जाईल. 5 रन्स ऑन द बोर्ड. शॉर्ट पे चेंडू आहे. पुन्हा एकदा फिरून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग बाउंड्री लाईन समीप चेंडूला फील केलं गेलं. रन्स आली 1. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 6 धावा स्कोर कार्ड वरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. 6 धावा धावफलकावरती जरूर तुम्ही पाहताय. रात्रीचे 1:37 झालेत. टेनिस बॉल क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. ना भूतो ना भविष्यता असं हे आयोजन. सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जीते आयोजित मैत्री चषक 2025 हे शानदार पर्व. चांगला चेंडू जरूर पाहायला मिळाला. ऑफ स्टिकच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेत चेंडू लेग बाईकच्या स्वरूपाने ही सिंगल रन जरूर मिळेल. पंचांच्या निर्णयाची आम्ही देखील प्रतीक्षा करत होतो. पंचांचा निर्णय या ठिकाणी जरूर आला. लेग बाईक्स. फुल टॉस आहे, मिस केलाय. ज्युसी फुल टॉस चेंडू होता. खरं तर अपेक्षित नव्हता अशा प्रकारचा चेंडू कदाचित येईल प्रसादला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 8. 8 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 षटक आणि 3 चेंडूंचा खेळ जरूर समाप्त झालाय. हो, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. परंतु संतोष दादा पहा जसं काय गार्डन मध्ये फिरतोय. चला कॅमेरा जरा झूम अप करा त्याच्यावरती. चहाची व्यवस्था कदाचित तो करत असेल, परंतु त्याला भय भीती अजिबात नाहीये. सामना सुरू आहे. मैदानात 1 लाख पारितोषिक आहे. मला माझं काम करायचं आहे हेच त्याला ठाऊक आहे. सर संतोषचा चेंडू आला. सिंगल रन्सनी धावसंख्या डबल फिगर मध्ये पाहायला मिळतील. 10 रन्स. डॉट बॉल जर का आला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन पाहायला मिळाला. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल घाई करावी लागली आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. खेळाडू सुरक्षित आहे की नाही हे आता पाहिलं जाईल. आमचे ऑफिशियली तिसरे पंच या ठिकाणी जरूर येतील आणि आपण दोन्ही अँगलने या ठिकाणी जरूर पाहणार आहोत. षटकातील शेवटचा चेंडू जरूर पाहणार आहोत. तत्पूर्वी रनआउटच्या स्वरूपाने विकेट गेली आहे की नाही हे आधी आपण पाहूया. चला, खेळाडू सुरक्षित आहे. आमचे लाडके आयोजक 35 म्हात्रे आणि 1 ऍक्शन मध्ये सांगितलं की खेळाडू सुरक्षित आहे. अधिक वेळ घ्यायचा नाहीये. मग त्यांची सर्वच कामं फास्ट असतात.
अंतिम चेंडूवरती 2 रन्स पाहायला मिळाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकानंतर धावसंख्या जरूर पाहायला मिळेल 12. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. अंतिम षटक बाकी असेल पण शेवटच्या षटकामध्ये किमान 15 ते 16 रन्स वसूल करावे लागतील आणि मग फायटिंग स्कोर जरूर पाहायला मिळेल. पहा लो स्कोरिंगच्या बऱ्याचशा मॅचेस डिफेन्स केल्या गेल्यात, जिंकल्यात टीम्सने. बस वेलकम स्वप्नील डंगर, ते देखील सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मोस्ट वेलकम आपण करूया. थोडा चेहरा खाली पडलाय, हरकत नाहीये, मध्यरात्री झाले. चांगला फटका आहे ऑन साईडला. कौ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. रन्स आली 1 सिंगल. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 13. 13ला 3 षटक आणि 1 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम षटकासाठी रितेश पाटील 33 क्रमांकाची जर्सी, हार्दिक पांड्याचा बिग फॅन, 33 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला खेळाडू रितेश पाटीलला जरूर आपण पाहतोय. LED बेल्स सेट करत असताना त्या ठिकाणी पंच आणि यष्टीरक्षकाला आपण पाहू शकताय. उजव्या हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईकला असेल राजा. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचं योग्य कनेक्शन होत नाहीये. सिंगल कंप्लीट, सेकंड साठी कॉल आणि आता मात्र 1 मिळेल आणि खेळाडू राजा नो डाऊट इट्स अ रन आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल मनीष. अंतिम षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील. 14 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. 4 विकेट्स गमावलेत मनीष आणि प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पण सामना मित्र म्हणेल की अद्याप जर का 2 मोठे फटके आले, 2 षटकार आले, 25, 26, 27च्या आसपास जर का पोहोचण्यात यश जर आलं तर फार मजा येईल. ओ लाजवाब, ज्याची प्रतीक्षा होती, अगदी आम्ही बोलल्याप्रमाणे चेंडूला मात्र सरळ पाठवले सीमा पार षटकार. टायमिंग प्रॉपर, चेंडूला सरळ पाठवलं, सीमा पार षटकार आलाय. ओ आणखीन एक, इट्स अ बॅक टू बॅक. रो मध्ये 6-1-6, 6-2-12, आणखीन एक षटकार. फार मजा येईल आता मॅच मध्ये. अर्थातच 26 धावा स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतो. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक, क्या बात आहे. 2 चेंडू मध्ये 2 सलगचे षटकार. मनीष डोलवीचे खेळाडू म्हणत असलेला खेळाडू होता कुठे? 5व्या क्रमांकावरती मनीषला जरूर आपण पाहतोय. हो, चांगला चेंडू आहे. सिंगल कंप्लीट, लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय. दुसऱ्यासाठी प्रयत्न असेल. वेल स्टॉप, वेल स्टॉप म्हणावं लागेल. 2 रन्स कंप्लीट, 2 रन्स जरूर मिळतील डोलवी टीमला. 2 धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 28. 28 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. पंच बॉल स्टॉप होता का?
की रनआउट आहे? बस 2 रन्स तर आहेत. स्टॉप बॉल होता का असं विचारतो. रनआउट नाहीये ना? हरकत नाहीये. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू बाकी असेल. 28 धावा फायटिंग स्कोर म्हणावा लागेल या विकेटवरती. आणखीन एक चांगला फटका आहे. फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड फास्ट आहे. अडवण्यात यश आलं नाहीये. व्हॉट अ सुपर इनिंग. काय जबरदस्त इनिंग साकारलंय. आणि या शेवटच्या चेंडूवरती मात्र आलाय हा चौकार. आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 32 विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय. येणारे 4 षटक 24 चेंडू आणि 33 धावसंख्येची असेल आवश्यकता टीम जय भवानी कोपरोली संघाला. टॉस साठी आपण इन्व्हाइट करूया एनसीसी हनुमानपाडा आणि त्यांच्या विरोधात ओम साई डोलघर. दोन्ही टीम कॅप्टन्स आपण टॉस साठी या. 3 षटकांचा हा सामना असेल. 4 चेंडूमध्ये 18 धावांची विस्फोटक खेळी खरं तर मनीष या खेळाडूच्या माध्यमातून खरं तर आपल्याला पाहायला मिळाले. आणि फायटिंग स्कोर उभारण्यात यश मात्र जरूर आलंय. टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय टीम एनसीसी हनुमानपाडा आणि त्यांच्या विरोधात ओम साई डोलघर. प्रसाद बॉल आलाय. टॉस जरूर केला जाईल. एनसीसी हनुमानपाडा आणि टीम ओम साई डोलघर. चला मिड इनिंग मध्ये टॉस कंप्लीट होणार आहे. दोन्ही टीम कॅप्टन्स आपण टॉस साठी या. विनंती असेल कोपरोली टीमला यस आपण खेळाडू कक्षामध्ये थांबायचं आहे. डोलघर टीम कॅप्टनला आमचा विनंतीचा शेवटचा पुकार असेल. चला आपण टॉस साठी या. आदरणीय दीपक दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. ग्रुप ग्रामपंचायत तरणखोपचे खरं तर विद्यमान सदस्य आहेत. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. घाई करा. चला कॅप्टन आपण या. हनुमानपाडा रूल प्रमाणे जर का सेकंड इनिंगला सुरुवात झाली तर तुम्हाला टॉस विन दिला जाईल. सो आपली उपस्थिती इकडे महत्वाची असेल. आज थोडी थंडी एक्स्ट्रा आहे परंतु मॅच मध्ये फार मजा येईल. काय सुपर चला क्षेत्रशी लावून घ्या. डोळी संघाला विनंती असेल की आपण क्षेत्रशी लावून घ्या लगेच. एनसीसी हनुमानपाडा सर्वेश पाटीलची ती मॅजिक इनिंग बऱ्याच वर्षानंतर खरं तर भरपूर व्हिडिओज आणि स्टेटस ठेवले जातील आणि बऱ्याच जणांनी ठेवले. चला डोलीवर टीम आपण या. मी दादाने विनंती करेल. दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. कॉइन दादांकडे देऊया. हेड अँड टेल कॉल करेल. कोण कॉल करतोय? हनुमानपाडा टीम कॉल करेल. हेड अँड टेल. खूप साऱ्या शुभेच्छा. टेल इज अ कॉल. यस इट इज अ टेल. निर्णय सांगायचा फक्त. बॉलिंग क्षेत्ररक्षण निवडले. दोन्ही टीम्सला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. थँक्यू सो मच. टीम एनसीसी हनुमानपाडा विन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. टॉस जिंकले आणि गोलंदाजी स्वीकारले हनुमानपाडा टीमने. डोलघर टीम 3 ओव्हरची मॅच असेल. डोलघर 33 रनों का टारगेट सामने है. हर ओवर में 11 रनों का रन रेट लेकर टीम को चलना होगा.
जीत मुकम्मल हो सकती है कोपरोली के लिए। टॉस कौन जिंकला? परमेश टॉस कौन जिंकला? 33 रनों का टारगेट सामने है। कुणाल और आशीष दोनों बल्लेबाज गेंदबाज है। कुणाल और आशीष। सचिन। तैतीस रनों का टारगेट कोपरोली के सामने। जय भवानी कोपरोली। हर ओवर में 11 का रन लेकर चलना होगा टीम को। इसी बीच पहली गेंद सचिन की कुणाल के लिए और बैट का मुंह खोला है। पॉइंट के बीच में से गेंद पीछे चली। 4 रनों के लिए 4 रन से खाता खोला है अपना कुणाल ने। डीजे सामने है टीम का स्कोर। 4 के रन खाता खोला कुणाल ने अपना। सीधी गेंद फर्स्ट स्लिप से निकल गई पीछे। गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। कोई मौका नहीं खिलाड़ी के पास रोकने का। बैट का बाहरी किनार लगा और सीधी गेंद निकल चुकी है। थर्ड मैन गली से निकली गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। ऐसे बीच अगली गेंद सचिन की कुणाल के लिए और इस गेंद को कुणाल ने खेला है। गेंद हवा में जरूर हारी बाजी को जीतना जिस खिलाड़ी को आता है वो अपना नाम कमाता है। जो पसीना से नहाते हैं वो इतिहास बनाते हैं। आदित्य पाटिल हनुमान पाड़ा जिनसे गुजारिश आप स्टेज पर आ जाइए प्लीज। कुणाल की मैं तारीफ करूंगा। पहली गेंद के ऊपर शानदार चौका आया जो गली के बीच में से गेंद निकल गई 4 रनों के लिए और जिसके बाद मिड विकेट के ऊपर एक बिग हिट गेंद 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। टीम का स्कोर तेजी से बढ़ता हुआ जाकर पहुंचा डबल फिगर में 10 रनों पर। अंपायर में गोटे हर 34 दोनों अंपायर अजय के पाटिल। हनुमान नायक आए थे और खास करके 4 दिन हमारे इस मुकाबले के देखने के लिए बालगुड्डू का भी आगमन हुआ था। अतिथिगण में गोविरला के अशोक दादा उपस्थित है। करीबी हमारे दोस्त सचिन फिर अपनी बॉलिंग मार पर। ऐसे बीच गेंद हल्का सा खेल दिया है। मिस अंडरस्टैंडिंग हुई फिर से गेंद मिड विकेट के रीजन में गेंद के खिलाड़ी गेंद को उठाया जाए। 1 रन का मौका 2 रनों के साथ या 1 रन की 2 रन मिले। इन 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 12। टीम का स्कोर 12 हो चुका है।
सचिन की अगली गेंद और इस गेंद को खेला है फिर से लॉन्ग ऑन रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को फील करे मुझे लगता है शायद पैरों की तरह रोका जाता है फुटबॉल को, और उस तरह से गेंद को रोका गया है। और इसी के साथ 2 रन मुकम्मल होते हुए 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 14 रन। पहला ओवर प्रगति पर है और अच्छी बल्लेबाजी। पहली गेंद पर आए 4 रन, दूसरी गेंद पर आया 6 रन और जिसके बाद बैक टू बैक 2-2 रन आए। कुल मिलाकर टीम का स्कोर हो चुका है 14 रन। सचिन और इस गेंद को फिर से खेला है, हवा में गेंद जरूर थी, जब तक गेंद को फील्ड करे 1 रन का मौका और इसी के साथ दूसरा रन शायद मुकम्मल हो चुका है। आज 2-2 रन कितने बार दौड़े गए हैं। शानदार रनिंग एबिलिटी देखने को मिली जाए। 1 रन की बात 2 रन में तब्दील कर दिया। इन 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 16 रन। धीरे धीरे जीत के तरफ अग्रसर होती टीम जय भवानी कोपरोली। और ये गेंद टेप आउट करके खेला है, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी और इसी के साथ कैच को लपक लिया है। भूषण म्हात्रे का आगमन होता हुआ भूषण म्हात्रे नए बल्लेबाज मैदान पर। टीम का स्कोर हो चुका है 16 रन। जीतने के लिए 33 रनों का टारगेट सामने है। पहले ओवर खत्म होने के बाद टीम का स्कोर हो चुका है 16 रन। शानदार बल्लेबाजी। सचिन ने मुझे लगता है 16 रन खर्च किए हैं और एक सफलता जिनके हाथ लगी आखिरी गेंद पर। सुजीत 16 रन। आशीष स्ट्राइक पर। सुचित गेंदबाजी करेंगे। काफी लंबा रनअप है जिसके पास। किसी भी गेंदबाजी करनी होगा टीम को जिताना है तो डोलवी टीम को अच्छी गेंदबाजी करनी होगी गेंदबाजों को। और बल्लेबाज आशीष को कई देर के बाद स्ट्राइक मिली है। नॉन स्ट्राइक पे खड़े थे। 6 गेंद कुणाल ने खेले कुल मिलाकर और जिन्होंने 16 रन का योगदान देकर वो आउट हो गए। अच्छी बल्लेबाजी, एक साझेदारी बनाकर वो आउट हो चुके हैं। सुचित फिर अपने बॉलिंग मार पर। शॉर्ट पिच गेंद, बैट का मुंह खोल देना चाहते थे लेकिन हल्का सा बल्ले पे गेंद लगी, बैट के नीचे के हिस्से की गेंद लगी। जब तक बल्लेबाजों ने अपने अपने छोर बदले 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 17 रनों पर। साथी कमेंटेटर परमेश पाटिल और नीलेश जी यहाँ उपस्थित है। सभी का मैं कमेंटेटर का स्वागत करूंगा। और जो आयोजक है सीतामय अर्जुन गली एकता ग्रुप जिनके तरफ से मुकाबले का आयोजन किया है। आज मैच का चौथा दिन है। टीम का स्कोर हो चुका है 17। इसे भी अगली गेंद, शॉर्ट पिच गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर। हम ने देखा जाना पर्चा, आखिरकार इसे वाइड करार दे दिया। अतुल्य संख्या हो चुकी है 1 रन। टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा 18 रनों पर। कुछ बैट्समैन सलाह मशवरा करने के लिए गए थे 34 के पास। और ये गेंद डॉट गेंद की समाप्ति। मैच का आयोजन किया सीतामय अर्जुन गली और 34, 25 और 36 ये नथु सेठ के सुपुत्र है तीनों। और इसी बीच अगली गेंद, शॉर्ट पिच गेंद
बैट का मुंह खोला, 1 रन का मौका। और इसी के साथ जब तक गेंद को उठाया जाए एक्स्ट्रा कवर के रीजन में, जब तक बल्लेबाजों ने फिर से 2 रन प्राप्त किए। अभी तक 4 बार 2-2 रन लिए हैं और इन 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 20 रनों पर। 20 without for the 1 wicket loss. Bhushan is total score 16 and team score and 20. 15 गेंद और जीतने के लिए 13 रनों की अभी भी आवश्यकता। ठंडी हवा चलती हुई मैदान के ऊपर, क्रॉस ऑफ लाइन खेलने का इरादा, क्या स्ट्रोक है, नजाकत भरा। मिड विकेट 1 बॉल के बाद सीधी बाउंड्री लाइन से बाहर। हमारे परमेश पाटिल जी गेंद को फील्ड कर देना चाहते हैं लेकिन गेंद बाउंड्री लाइन से बाहर 4 रनों के लिए। भूषण, और इसी के साथ इस गेंद को खेला है, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी, क्या छूटा, मैच छूटा, लोगों का दिल टूटा जब तक बल्लेबाजों ने फिर से 2 रन चुरा लिए। आज मुझे लगता है शायद 2 रन का ज्यादा इस मैदान के ऊपर दौड़े जा रहे हैं बार बार। अभी तक इस मैच में, पहले मैच में 9 बार दौड़े गए थे और इस मैच में अभी तक 5 बार 2-2 रन दौड़े हैं। 6 बार दौड़े हैं 2-2 रन। और इसी के साथ एक डॉट गेंद की समाप्ति। टीम का स्कोर 29 हो चुका है, सिर्फ 4 रनों की आवश्यकता है। और दुर्वासार राजेंद्र निकलते हुए अपने ऐसे बेची स्ट्रोक को खेला है, गेंद हवा में और इसी के साथ कैच को लपक लिया है। इसी बीच आशीष के भूषण आउट हो चुके मुझे लगता है शायद। भूषण के पारी का अंत होता हुआ अभी तक आशीष डटे हुए सलामी बल्लेबाज संदेश। अभी तक 9 गेंद शेष है और जीतने के लिए 4 रनों की आवश्यकता। अच्छा कमबैक करते हैं, कहीं ना कहीं आने वाली 3 गेंद डॉट जाती है तो एक गहरा मुकाबला देखने को मिल सकता है। लेकिन क्रिकेट में अनुमान लगाए जाते हैं, गेंदबाजों को खरा उतरना होता है, अच्छी गेंदबाजी करके अपनी टीम को जिताना होता है।
और बल्लेबाजी की कुछ ये होती है कम से कम मुकाबला बल्ले के साथ जिताया जाए, वही काम करना है हर खिलाड़ी को अपने गांव के लिए। ऐसे भी अगली गेंद फिर से शॉर्ट पिच गेंद को खेला है खाली स्थान पर, और इसी के साथ जय भवानी कोऑपरेटिव टीम जीती है। जीती हुई टीम को हार्दिक बधाइयां, हरी टीम है जिनको लिए भी हार्दिक हार्दिक बधाइयां। कुणाल इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो है कुणाल। नीलेश जहां कहीं भी हो, जिनसे मेरी गुजारिश आप आ जाइए पिच आगे काल सुनाने के लिए। चला आपण मैदान सोडा कृपया करून। इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो है कुणाल, आ जाइए प्लीज आप। कुणाल जी से मेरी गुजारिश है, ये अशोक दादाजी के हाथों से दी जाएगी। नलिनी ठाकुर ग्राम पंचायत गोइरला, तरणखोब ग्राम पंचायत सदस्य। चला कुणाल मैन ऑफ द मैच। कुणाल द मैन ऑफ द मैच।